जय शिवराय शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला आता पाऊस उघडला आहे, सूर्यप्रकाश भेटतो आहे, पण अशा वेळेस आपल्याला मिरचीवरती त्या ठिकाणी शेंडामर आलेला दिसतो आहे. कारण की शेंडामर म्हणजे या ठिकाणी शेंडा सडून जातो आहे किंवा आपल्याला मिरचीच्या खाली अशी ओल्ली बुरी आलेली दिसते किंवा पानावरती सुद्धा पिवळेपणा वरून आलेला दिसतो. तर पानाच्या खालच्या बाजूला पांढरट डाग होऊन या ठिकाणी मिरचीची पानगळ होते, खूप मोठ्या प्रमाणात पानगळ होते, मिरचीचा शेंडा त्या ठिकाणी सडतो आहे किंवा या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा प्रकारे मिरचीसुद्धा झाडाची गळून सडून पडून जाते. याचं मुख्य कारण हेच की मिरचीवरती ढगाळ वातावरणामध्ये सूर्यप्रकाश न भेटल्यामुळं, त्या ठिकाणी सतत ओलावास असल्यामुळं, वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. पानावरती शेंडामर आला म्हणजे डायबॅक आला, फळांची सड होते म्हणजे अँथ्राक्लोजचा प्रादुर्भाव वाढला आणि खाली ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश खालच्या पानावर पोहोचत नाही त्यामुळं भुरीचा प्रादुर्भाव येतो. शेतकरी बंधूंना अशा प्रकारच्या रोगांना कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधी भेटतात. त्यामध्ये तुम्ही नेटिओची फवारणी घेऊ शकता किंवा सिंजेंटा कंपनीचं त्या ठिकाणी मेरिओस डिओ नावाचं औषध घेऊ शकता किंवा कोर्टेवा कंपनीचं त्या ठिकाणी गॅलिओसेन्सा नावाचं अशा वेगवेगळ्या प्रकारची औषधी येतात. या औषधीची फवारणी घेऊन निश्चित या रोगाला तुम्ही त्या ठिकाणी वेळीच कंट्रोल करू शकता. आता सध्याच्या घडीला सूर्यप्रकाश भेटतो आहे, त्यामुळं सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला आंतरप्रवाही औषध असलेले या तिन्ही औषधीतून कोणत्याही एका औषधीची निवड करून नक्कीच फवारणी घ्या, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी शेंडामर आहे जे म्हणजे डायबॅक म्हणतो, अँथ्राक्लोजसुद्धा फळांची सड होते आणि भुरी आलेली आहे. तर यासाठी तुम्हाला नेटिओ, मेरिओस डिओ किंवा गॅलिओसेन्सा या औषधीची फवारणी घेऊन वेळीच नियंत्रण करा. सोबत सूर्यप्रकाश असल्यामुळं पानामध्ये एन्झाईम निर्मिती होत नव्हती, त्यामुळे एन्झाईम निर्मिती आता जास्तीत जास्त झपाट्यानं करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये झिंकसुद्धा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ऑक्झाईड बेस झिंक घेऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिरची एन्झाईम निर्मितीसाठी तुम्हाला त्या फवारणी बुरशीनाशकासोबत झिंक ऑक्झाईड घ्या आणि वेळीच या रोगाला नियंत्रण करा. थँक्यू. जय शिवराय.